सो आत्तापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशन चालू केलं होता. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतला होता. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण बघितलेल्या होत्या. त्याचे काही प्रॉब्लेम्स आणि वर्कबुक हे तुम्हाला सॉल्व करायला दिलं तरी तुम्ही सॉल्व केला असेल. ठीक. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटी, डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन. आता काल जो आपण मागच्या लेक्चरला जो पॉईंट्स घेतला होता तो जनरली जो क्वेश्चन्स होता त्या क्वेश्चनच्या रिलेटेड पॉईंट्स आपण घेतला होता. आणि क्वेश्चन होता where g is the acceleration due to gravity on the surface of earth and r with the radius of the earth. So we have to show that acceleration due to gravity at height h above the earth surface. So आपल्याला प्रूफ करायचं होतं की एका पर्टिक्युलर हाईटवरती सरफेसच्या वरती किती हाईटवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पर्टिक्युलर हाईटवरती त्या हाईटला आपण एच एवढं म्हणलं होतं. त्या हाईटवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जे रिलेशन आहे ते जी एच इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हे रिलेशन आपल्याला प्रूफ करायचं होतं. याला जनरली आपण म्हणत असतो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ ॲट सर्टन हाईट. ॲक्च्युली हे जे कन्सेप्ट आहे जसं आपण म्हणतो की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कॉन्स्टंट असते का, चेंज होत असते का, या सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये बघितल्या जातात. तो ॲक्च्युअल जो बोर्डसाठीचा पॉईंट आहे तो आहे व्हेरिएशन in the acceleration due to gravity with altitude, depth and latitude and shape. मग आता पहिला पॉईंट जो होता म्हणजे सिंपल आपल्याला काय बघायचं आहे तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही अल्टिट्यूड, डेप्थ, लॅटिट्यूड आणि शेप नुसार कशी चेंज होत जाते या सर्व गोष्टी आता आपल्याला बघायच्या. यामध्ये पहिला जो पॉईंट आहे व्हेरिएशन इज जी विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड मीन्स वी हॅव टू टेक वन ऑब्जेक्ट. आपल्याला एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. जसं की या प्रॉब्लेममध्ये आपण घेतलं एक ऑब्जेक्ट घेतला, तो सरफेसपासून काहीतरी हाईटवरती ठेवला आहे. कारण अप टू सरफेस टू सेंटर टू सरफेस दिस इज द रेडियस ऑफ दी अर्थ. आणि इथून पर्टिक्युलर पॉईंट पी या पोझिशनवरती ठेवला, त्याचं मास एम होतं आणि ही ऑब्जेक्टची हाईट होती. दिस हाईट दॅट मीन्स ऑब्जेक्ट वी आर प्लेसिंग ऑन दी अल्टिट्यूड म्हणजे पर्टिक्युलर हाईटवरती आणि त्या अल्टिट्यूडवरती आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असते ते बघितलं आहे. मग पहिल्यांदा आपण इक्वेशन घेतलं होतं ऑन दी सरफेस प्रोसेस लॅटिट्यूडसाठी, अल्टिट्यूडसाठी आणि डेप्थसाठी सगळ्यांसाठी प्रोसेस सेमच. ती फक्त व्यवस्थित कशा पद्धतीने येते ते समजून घ्या. जनरल अल्टिट्यूडसाठी आणि डेप्थसाठीची प्रोसेस सेम. मग आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पर्टिक्युलर हाईट जनरली आणि ऑन द सरफेस हे दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. ऑन द सरफेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते स्मॉल g इज इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. याला जनरली इक्वेशन आपण 1 म्हणतो. त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दी अबोव सरफेस अबोव हाईट, ती हाईटवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जनरल फोर्सचा फॉर्म्युला घेतला होता एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. म्हणजे डिस्टन्स जे घेतलं होतं ते डिस्टन्स हे होतं आर प्लस एच एवढं. आणि इथं आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पर्टिक्युलर हाईट फाईंड करू की रिप्लेसिंग जी एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट्स केलं इक्वेशन 2 म्हणलं. त्यानंतर इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड केलं आणि आपल्याला एक इक्वेशन भेटलं होतं जी एच इज इक्वल टू जी अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट्स केलं. जनरली आपण प्रूफ केलं. आता कॉम्पिटेटिव्ह लेवलमध्ये तुम्हाला याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक सिम्पल कन्सेशन करून दिलं, एक फॉर्म्युला तयार करून दिला आहे. आणि तो फॉर्म्युला असा आहे की ह्या इक्वेशनला जर मी बायनॉमियल सिरीज ॲप्लाय केली, मग ही बायनॉमियल सिरीज काय असते तर बायनॉमियल सिरीज एकदम सिंपल आहे बघा. 1 प्लस एक्स रेज टू ब्रॅकेट एन 1 प्लस एन एक्स प्लस एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल एक्स स्क्वेअर प्लस एन इंटू एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय एन मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू एक्स क्यूब अप टू सो ऑन. आता याच्यामध्ये काय केलं डायग्रामवरून जे आपलं इक्वेशन आलं तर ते जी एच हेच इक्वेशन नंबर 3 इथं परत लिहिलं आहे. जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. याला जनरली आपण रेडियस ऑफ अर्थ म्हणतो. म्हणून इथं आर ऑफ ई सफिक्स ए नोटेशन दिलं. पुढं काय केलं याच्यामधून आर ऑफ ई हा जर कॉमन घेतला तर इथं रेडियस आणि रेडियस कॅन्सल होणार. 1 अपॉन 1 प्लस एच अपॉन आर स्क्वेअर एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर एवढं इक्वेशन उरेल. आणि हे 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर हे जर वरती जर घेतलं तर ते इक्वेशन ह्या पद्धतीचं असेल 1 प्लस एच अपॉन आर रेज टू मायनस 2. मग आता ही जी कंडिशन आली आहे हे जे इक्वेशन तुमच्यापाशी दिसत आहेत 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट रेज टू मायनस 2 याला आपल्याला यूज करायचं आहे बायनॉमियल एक्सपान्शन.
या ठिकाणी जे आपल्याला यूज करायचं आहे ते वापरायचं आहे बायनॉमियल एक्सपान्शन. आता बायनॉमियल एक्सपान्शन जर म्हणलं तिथं वन ॲज अ वन आहे, तिथं एक्सची व्हॅल्यू असेल ती येऊन जाणार आहे एच अपॉन आर आणि या ठिकाणी एन ची जी व्हॅल्यू असेल ती एन ची व्हॅल्यू असणार आहे एन इज इक्वल टू असेल -2 एन इज इक्वल टू -2. मग या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये जर टाकून दिल्या तर आपल्याला इक्वेशन असेल 1 - 2h अपॉन आर मल्टिप्लाय बाय 2 -1/2 फॅक्टोरियल h अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर. ही सगळी जी टर्म्स आहे ती हायर ऑर्डर टर्म्स आहे आणि आपण या हायर ऑर्डर टर्मला निग्लेक्ट करणार म्हणजे आपलं इक्वेशन असेल 1 - 2h अपॉन आर. म्हणजे आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी भेटते gh इज इक्वल टू g मल्टिप्लाय बाय 1 - 2h अपॉन आर. तर हे इक्वेशन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी वापरायचं आहे. हे इक्वेशन्स या इक्वेशनवरतीच आपण जनरली प्रॉब्लेम सोडवणार आहे. सो सिंपल इक्वेशन लक्षात ठेवा, GS इज इक्वल टू G मल्टिप्लाय बाय 1 - 2h अपॉन आर. हे इक्वेशन आपल्याला वापरत चालायचं आहे. होप सो व्हेरिएशन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अल्टिट्यूड कशी व्हॅरी होते हे तुम्हाला समजलं असेल. मग त्याच्यामध्ये ॲक्च्युअल होतं काय, तर जनरल हे इक्वेशन तुम्हाला पुढे दिलं आहे, तेच इक्वेशन आज आपण सॉल्व केलं. याच्यामध्ये आपण काही टर्म्स आपण कन्सिडर जर केल्या, फॉर एक्झाम्पल higher order term, this expression can be used to calculate the acceleration due to gravity at above the surface. It means as long as we go away, म्हणजे जर ह्या ची व्हॅल्यू आपण वाढवत जर गेलो तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते. हेच इक्वेशन आपल्याला सांगतंय. म्हणजे जसे आपण हाईट वाढवत जाणार, या डायग्राममध्ये जर बघितलं, जशी आपण हाईट वाढवत जाणार आहे, हाईट ऑब्जेक्टची अल्टिट्यूड जर वाढवत गेलो तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कमी होत जाते ॲज कम्पेअर टू दी अर्थ सरफेस. ओके, सो इथं हा पॉईंट सगळ्यांना समजला असेल अशा अपेक्षा करतो. याच्यात काही डाऊट्स असेल तुम्हाला विचारू शकता. आता यानंतर जो पुढील पॉईंट आहे तो पुढील पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, इंटरेस्टिंग पॉईंट आहे. याच्यामध्ये आपण घेणार आहोत व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ. मग आपल्याला जे बघायचं आहे ते जे व्हेरिएशन आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं, ते व्हेरिएशन डेप्थनुसार कशी व्हॅरी होते ते आता आपल्याला चेक करायचं आहे. सो यामध्ये आपण काय केलं, समजा ही आपली अर्थ आहे आणि अर्थपासून अर्थचा सेंटर असेल, सेंटरपासून सरफेसपर्यंत ही अर्थची रेडियस आहे आणि अर्थ आपण अशी बनली कन्सिडर करू की अर्थ ही बनताना असे स्मॉल कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. म्हणजे असे छोटे छोटे स्मॉल हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. हे छोटे छोटे जनरली कॉन्सेंट्रिक मी स्पियर्स म्हणतो, सर्कल मी पुढच्या कन्सेप्टला म्हणणार आहे. सो इथं हे छोटे छोटे असे कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत आणि ह्या कॉन्सेंट्रिक स्पियर्सवरती म्हणजे सरफेसच्या आतमध्ये जर गेलो तर असे हे छोटे कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अर्थ इज नॉट दी हॉलो स्पियर, इज दी सॉलिड स्पियर. जनरली स्पेरिकल कन्सेप्ट इथं मी कन्सिडर करतोय, म्हणजे अर्थचा शेप जो आहे तो मी स्पेरिकल कन्सिडर केला. आता इथं स्पेरिकल का केला पुढे ते मी घेणारच आहे, त्याच्याबद्दल काळजी नसावी. आता आपण असं कन्सिडर केलं की अर्थ ही एज अ सॉलिड स्पियर आहेत. जनरल छोटे छोटे असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत आणि कुठल्या तरी एका स्पियरवरती हा पॉईंट पी जो वरती आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये हाईट वरती नेला, आता हा पॉईंट पी या ठिकाणी आपण प्लेस केला आहे. ओके, मग आता सेंटरपासून या पॉईंट पीचं जे डिस्टन्स म्हणलो, सेंटरपासून ते पॉईंट पीचं जे डिस्टन्स म्हणलोय त्या डिस्टन्सला आपण नाव दिलंय जनरल एक स्मॉल आर म्हणलोय, सिंपल स्मॉल आर. आता जर बघितलं तर स्मॉल आर हे डिस्टन्स किती आलं, तर स्मॉल आर इज इक्वल टू असेल रेडियसच्या हाफ, म्हणजे इन्सर्ट असेल म्हणून असणार आहे ते आर मायनस डी एवढं, या पद्धतीचं जे की इथं घेतलंय. किती डिस्टन्स असेल ते स्मॉल आर इज इक्वल टू आर मायनस डी एवढं. मग आता नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस घेतो, नंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट पोझिशन, म्हणजे पॉईंट जिथं प्लेस केला त्या ठिकाणी. आता हा पॉईंट जनरली इनसाइड आहे, त्यामुळे इनसाइड आपण घेताना डिस्टन्स घेत असतो, आउटसाइड असेल तर रेडियस घेत असतो, या पद्धतीने.
आता घेऊया. मग आता पहिल्यांदा केलं काय, तर इथं सांगितलंय तुम्हाला की कॉन्सेंट्रिक युनिफॉर्म स्पेरिकल शेलपासून ही लार्ज नंबर ऑफ युनिफॉर्म स्पेरिकल शेलपासून ही अर्थ बनलेली आहे. टोटल मास, कंबाईन मास, ऑल दी शेल्स, म्हणजे छोट्या छोट्या शेलचा मास जर कंबाईन केला तर अर्थचं हे कंबाईन मास होऊन जाणार. हे सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये दिलेले आहे. आता पुढे जर गेलो तर आपण पहिली कन्सेप्ट घेणार आहोत, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ किती आली, तर ते इक्वेशन तुम्हाला दिलं आहे. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ असेल ती या पद्धतीने दिली आहे. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी मल्टीप्लाय बाय या पद्धतीनं स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतर जनरली अर्थची डेन्सिटी आपण टाकत असतो. डेन्सिटी इज इक्वल टू असणार आहे मास अपॉन व्हॉल्यूम, आणि म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला असेल रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्यानंतर मास इज इक्वल टू येऊन जाणार आहे, सो मास इज इक्वल टू असेल डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम. आणि यू नो द व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे की अर्थचं जे व्हॉल्यूम असतं ते व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब एवढं. सो व्हॉल्यूम येऊन जाणार, हे वेलॉसिटी नाही हे व्हॉल्यूम आहे, ती असेल 4/3 मल्टीप्लाय बाय पाय आर क्यूब. मग आता ही पाय आर क्यूबची व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशनमध्ये टाकून देणार आणि ते इक्वेशन जनरल ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मास दिसेल त्या ठिकाणी आपण त्याला रिप्लेस करणार. मग आता काय केलं, ही मासची व्हॅल्यू मी याला इक्वेशन नंबर 1 देतो. हे इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट केली मास. मग आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी भेटला आहे. इथं आर क्यूब आहे, इथं आर आहे, इथला 2 आर आणि इथले 2 आर कॅन्सल होऊन जातील. म्हणजे ते इक्वेशन जे असेल ते असेल जी इज इक्वल टू 4/3 पाय कॅपिटल आर रो मल्टीप्लाय बाय जी. याला जनरल इक्वेशन आपण सेकंड म्हणलोय. ओके. आता पुढं काय केलं, पुढे त्यांनी सांगितलंय पॉईंट पी इज प्लेस बिलो दी अर्थ सरफेस ॲज शोन इन फिगर. डायग्राममध्ये दिलंच आहे. पॉईंट पी प्लेस केला आहे आपण बिलो दी अर्थ सरफेस, त्यामुळे जनरल त्याचं डिस्टन्स जे असेल ते असेल आर मायनस डी. आणि या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे असणार आहे जी ऑफ डी इज इक्वल टू जी एम अपॉन जी एम प्राईम, जनरली म्हणलं एम प्राईम अपॉन आर मायनस डी ब्रॅकेट्स. आता ही एम प्राईम काय आहे, तर एम प्राईम आहे व्हॉल्यूम ऑफ द इनर स्पेअर मल्टीप्लाय बाय डेन्सिटी. मग आता इथं परत व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. आता रेडियस म्हणजे ती जनरली डिस्टन्स होतं, इथं रेडियसचं ॲक्च्युअल डिस्टन्स किती असणार आहे, तर ते असेल स्मॉल आर, आणि ती स्मॉल आरची व्हॅल्यू माहिती आहे आर मायनस डी ब्रॅकेट क्यूब. आणि ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या आणि आपल्याला जी ऑफ डीचं इक्वेशन भेटलं. जी ऑफ डीचं इक्वेशन आलेलं आहे जी मल्टीप्लाय बाय 4/3 पाय आर मायनस डी मल्टीप्लाय बाय रो. याला इक्वेशन नंबर आपण 4 म्हणूया. मग थर्ड असेल इक्वेशन नंबर 3 असेल या पद्धतीचं. त्यानंतर आपण वरचे दोन म्हणजे सेकंड नंबर आणि थर्ड नंबर इक्वेशन डिवाइड जर केले तर आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं एक रिलेशन भेटतं जी ऑफ डी मल्टीप्लाय बाय जी मल्टीप्लाय बाय 1 मायनस डी अपॉन आर. तुम्हाला नियरली लक्षात येईल की अल्टिट्यूडसाठी इक्वेशन होतं जी ऑफ डी इज इक्वल टू जी मल्टीप्लाय बाय 1 मायनस 2h अपॉन आर, आणि डेप्थसाठीच इक्वेशन आलं आहे जी ऑफ डी इज इक्वल टू जी मल्टीप्लाय बाय 1 मायनस डी अपॉन आर. आता हे इक्वेशन काय सांगतं, दिस इक्वेशन गिव्स द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट बिलो डेप्थ डी बिलो दी अर्थ सरफेस. आता हे होतं काय, तर हे इक्वेशन तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही कंडिशन्स आपण टाकणार आहोत. पहिली कंडिशन जसं की डी इज इक्वल टू जर आर असेल म्हणजे जे डिस्टन्स डेप्थ जी आहे ती म्हणजे ऑब्जेक्ट आपण इकडं प्लेस केला एक्झॅक्टली सरफेसवरती, तर ही टर्म जी आहे ही टर्म 1 मायनस 1 होऊन जाणार. म्हणजे 1 मायनस 1 किती असेल, 0 असेल. ॲक्सलरेशन ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस किती होऊन जाणार, 0 येऊन जाणार. पहिली केस असेल जनरल
आपण सेंटरला म्हणणार आहे. ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ, म्हणजे अर्थच्या सेंटरला गेलो, त्या ठिकाणी जे डिस्टन्स जे आहेत स्मॉल डी इज इक्वल टू आपण कशाने रिप्लेस केलं, रेडियस आर एवढं. तर इक्वेशन जी ऑफ डी इज इक्वल टू 0 when a body of mass m is taken to the center of earth. म्हणून जनरली आपण म्हणतो की एखादा ऑब्जेक्ट जर आपण सेंटरवरती सेंटरच्या अर्थच्या म्हणजे आता समजून घ्या इथं जे डिस्टन्स यूज केलाय डी इज इक्वल टू आर, डी इज इक्वल टू आर जे डिस्टन्स आहे, तर ऑब्जेक्ट सरफेस पासून या इथल्या सरफेस पासून त्याला पोहोचायचं आहे सेंटरला, म्हणून ते डी इज इक्वल टू आर आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्या. ऑब्जेक्ट कुठून चाललाय, सरफेस पासून डाऊनवर्डला चाललाय. मग सरफेस पासून तो कुठपर्यंत पोहोचला, तर ज्याचं जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स डी इज इक्वल टू किती झालं, तर ते झालंय डी इज इक्वल टू कॅपिटल आर एवढं. सरफेस पासून चाललाय तो, सेंटर पासून चाललेला नाही. कुठून स्टार्ट केलंय त्यांनी चालणं, सरफेस पासून. तो असं खोदत खोदत गेला आणि कुठपर्यंत पोहोचला, अर्थच्या सेंटर पर्यंत. ज्यावेळेस तो अर्थच्या सेंटर पर्यंत पोहोचणार आहे त्यावेळेस काय होऊन जातं बघा, whenever object reach at the center of the earth, that means this d and this r both are equal. म्हणजे ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स कव्हर केलं, तर अर्थच्या रेडियस एवढं. तो सरफेस पासून चाललाय, अर्थच्या रेडियस एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. ह्या कंडिशन मध्ये जे इक्वेशन 3 आहे म्हणजे जी ऑफ डी इज इक्वल टू काय होऊन जाणार, 0 होऊन जाणार. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट त्याचं काहीतरी मास असेल, तो अर्थच्या सेंटरला जर पोहोचला त्याच्यावरती कुठलाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही. जनरल याच्यावर एक खूप भारी मूवी सुद्धा निघाला आहे आणि त्या मूवीचं नाव जर्नी टू द पोल्स किंवा असंच काहीतरी आहे, जर्नी टू द पोल्स. म्हणजे ते नॉर्थ पोल टू साऊथ पोल अशी त्यांनी बरीच मोठी लिफ्ट बनवलेली असते आणि त्या लिफ्ट थ्रू ते जात असताना ज्यावेळेस ती लिफ्ट अर्थच्या सेंटरवरती जाते त्यावेळेस ते जे काही पर्सन्स लिफ्टमध्ये बसलेले असतात ते जनरली फील करतात की कुठेही जनरल फील करतात की ग्रॅव्हिटी त्यांच्यावर कुठलाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यावरती ॲक्ट होत नाही. आणि जसपासून ते सेंटरपासून दूर जात जातात तसतच त्यांना ग्रॅव्हिटी ही वाढत जाते. सरफेसवरती असते ती युजल 9.8 एवढी. ओके, सो याच्यावरची रिलेटेड एक ग्राफ सुद्धा दिला आहे खाली. इथे एक काही सिच्युएशन दिला आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंक्रीज इन अ डेप्थ बिलो दी अर्थ सरफेस अँड इंक्रीज इन अ हाईट अबोव दी अर्थ सरफेस, या कंडिशन्स मध्ये याचा ग्राफ दिला आहे. इनसाइड दी अर्थ म्हणजे सेंटरपासून चालायला सुरुवात केली, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असेल. सेंटरपासून सरफेसपर्यंत चालायला सुरुवात केली तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत जाते. त्या ठिकाणी स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर असेल, त्या ठिकाणी एक्झॅक्ट 9.8 असते. आणि आउटसाईडला जर गेलं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते. त्याला जनरली अल्टिट्यूडचा सेक्शन म्हणतो आपण. आणि इकडे जो सेक्शन असेल तो डेप्थचा सेक्शन असेल. सो ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजल्या असतीलच असं कन्सिडर करतो. आणि आता पुढे जाऊ. आता पुढचा इंटरेस्टिंग पॉईंट आहे, पुढे जे घेणार आहोत ते आहे व्हेरिएशन इन जी विथ लॅटिट्यूड अँड रोटेशन ऑफ दी अर्थ. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन असतो की व्हॉट इज मीन बाय लॅटिट्यूड. सो लॅटिट्यूड मीन्स जसं की आत्ता मागं डेप्थ सांगितलं की अर्थ ही बनलेली आहे एक छोट्या छोट्या कॉन्सेंट्रिक लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सेल्स पासून. आता या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहोत की अर्थ जी बनलेली आहे ती असे काही लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. या अशा पद्धतीचे काही सर्कल्स आहेत, या असे लार्ज नंबर ऑफ सर्कल्स आहेत. आणि ह्या लार्ज नंबर ऑफ सर्कल पासून ही आपल्याली अर्थ आपण बनली असं आपण कन्सिडर करत असतो. मग आता या लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल पासून आपली जर अर्थ बनली असेल, या ठिकाणी दिसेल तुम्हाला हे असे छोटे छोटे सर्कल्स आहेत. आणि जनरल या छोट्या सर्कल्स पासून आपल्याली अर्थ बनलेली आहे. या पद्धतीच्या छोटे छोटे सर्कल्स आपण इथं ड्रॉ करू. छोटे सर्कल्स
या सर्कल पासून अशी छोटीशी आपली अर्थ ही बनलेली आहे, अशी लार्ज नंबर ऑफ सर्कल्स आहेत. आणि ह्या ज्या सर्कल्स आहेत या सर्कलच्या कुठल्याही पोझिशनला जर आपण गेलो तर जनरली या सर्कल्सलाच म्हणलं जातं, छोटे छोटे सर्कल्सलाच म्हणलं जातं लॅटिट्यूड पोझिशन्स. ही अर्थची लॅटिट्यूड असते. मग असे हे खूप सारे छोटे छोटे सर्कल्स आहेत आणि सेंटरपासूनच्या प्रत्येक सर्कलची ही रेडियस आहे, ही रेडियस. ओके, सो जो सर्कल एक्झॅक्ट त्याच्या मिडलला सापडतो या ठिकाणी सेंटरपासून त्याची रेडियस त्याला जनरली इक्वेटर म्हणतो. या ठिकाणी पोल असेल, या ठिकाणी जनरल नॉर्थ पोल असेल आणि या ठिकाणी साऊथ पोल असेल. ओके, सो आता झालं काय, आपण हाईटवरती गेलो, आपण डेप्थमध्ये गेलो, पण आता आपण लॅटिट्यूडच्या पोझिशन्स घेऊ. म्हणजे काय, इक्वेटरपासून आपण चालायला सुरुवात केली. इक्वेटरपासून पोलपर्यंत आपण समजा ह्या पोझिशनला आलो, या पोझिशनला आलो, या पोझिशनला आलो. म्हणजे आपण हा जो अँगल आहे तो अँगल अप टू 90 डिग्री आपण चेंज करत चाललो. मग कुठे या ठिकाणी समजा 10 डिग्री असेल, या ठिकाणी समजा 20 डिग्री असेल, या ठिकाणी समजा 30, मे बी 45 अँड सो ऑन, असे हे अँगल्स असतील. मग या अँगलनुसार आपण जर आपल्या पोझिशन्स बदलत गेलो तर जशी इक्वेटरवरती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला होती तेवढीच या प्रत्येक पोझिशनवरती असेल का हे आपल्याला चेक करायचं. मागच मी म्हणलो होतो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ॲज पर पोझिशन चेंज होत जाते. मग आता पहिल्यांदा टी ह्या पोझिशनला गेलो आहे. टीने इक्वेटरसोबत जो अँगल फॉर्म केला आहे तो अँगल आहे थिटा. म्हणजे म्हणलं द मोशन ऑफ मास m at a point P on the earth as shown by the dotted circle. म्हणजे आता या पोझिशनमध्ये अर्थ ही रोटेट होते, त्याची अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा एवढी. म्हणजे ऑब्जेक्ट सुद्धा असा रोटेट होणार आहे त्या पद्धतीनं. मग रोटेट होत असताना तो या सर्कलवरती असा रोटेट होणार, या कॉन्सेंट्रिक सर्कलवरती. म्हणजे आता या पॉइंट P साठी जो सेंटर असेल तो असेल O प्राईम. म्हणजे याचं जे ॲक्सिलरेशन असेल ते टुवर्ड्स दी O प्राईम असणार आहे, टुवर्ड्स दी O प्राईम. आणि याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतोय तो अर्थचा सेंटर फोर्स ॲक्ट होतोय आणि तो सेंटर फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी त्याला होल्ड करून ठेवते. आता तो ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटीमुळे होल्ड पण होतोय आणि अर्थच्या रोटेशनमुळे रोटेट पण होतोय. त्यामुळे याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो असेल सेंट्रिपिटल फोर्स आणि तो त्याच्या O प्राईम ह्या पोझिशनकडे असेल. व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा सांगतो, याच्यामध्ये दोन कंडिशन होत आहे की अर्थ या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटी फोर्स आहे. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा सेंटर त्याच्यावरती अप्लाय करतोय. म्हणजे ह्या पोझिशनला त्याने होल्ड करून ठेवलं. पण अर्थ रोटेट पण होते. मग अर्थ रोटेट होत असताना ऑब्जेक्ट पण रोटेट होतो. आता ऑब्जेक्ट रोटेट कुठल्या पोझिशनला होतो, तो ज्या पोझिशनला रोटेट होतोय त्याची सेंट्रल फोर्स ज्या ठिकाणी ॲक्ट झाला आहे तो सेंट्रल फोर्स ज्या लॅटिट्यूडच्या पोझिशनला ॲक्ट झाला तो त्याचा सेंटर असेल आणि तो असेल त्याच्यावाला O प्राईम. सेंटरपासून त्याच्यावाली रेडियस जी असेल ती असेल R. त्या ठिकाणी म्हणलंच आहे त्याच्यावाली रेडियस स्मॉल r एवढी इथं दिली. मग आता तिने डिस्टन्स पण दिलं आहे EO प्राईम इज इक्वल टू स्मॉल r, अँगल EOP इज इक्वल टू थीटा. सो E being a point on the equator. नेक्स्ट अँगल आहे OPO प्राईम इज इक्वल टू हा अँगल OP, या ठिकाणी OPO प्राईम हा अँगल आहे थीटा. पुढं आपल्याला R हे डिस्टन्स फाईंड करायचं, ॲक्च्युअल रेडियस किती आहे. मग ते रेडियस डिस्टन्स फाईंड करण्यासाठी आपण सिंपल आपल्याला मॅथमॅटिकल स्किल वापरलं. सो ट्रायंगल OPO प्राईम याने कॉस थिटा फाईंड केला. कॉस थिटा असतो हा जर थिटा असेल हा याच्यावाला असेल 90 डिग्री, अपोजिट ऑफ 90 डिग्री असेल याच्यावाला हायपोटेनियस. म्हणजे OP हा याच्यावाला हायपोटेनियस असेल, O प्राईम P हा याच्यावाला ॲडजसंट असेल आणि O प्राईम O हा याच्यावाला अपोजिट असेल. म्हणजे आता या ठिकाणी कॉस थिटा येऊन जाणार आहे PO प्राईम डिवाइडेड बाय असेल PO आणि PO प्राईम हे डिस्टन्स आहे R एवढं आणि PO म्हणजे PO हे डिस्टन्स जे आहे ते रेडियस ऑफ दी अर्थ.
म्हणजे या ठिकाणी स्मॉल आर हे डिस्टन्स आपल्याला भेटलं. स्मॉल आर इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. आता पुढं तर सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन म्हणजे ऑब्जेक्टला जो फोर्स ॲक्ट होतोय तो फोर्स टुवर्ड्स दी ओ प्राईम असेल. तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि ते जे ॲक्सिलरेशन असेल ते ॲक्सिलरेशन असणार आहे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. ओके, होप सो ही गोष्ट समजली असेल. हे जे असेल ते त्याच्यावालं सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असेल आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन टुवर्ड्स दी सेंटर असणार आहे. आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन mv स्क्वेअर अपॉन आर. v इज इक्वल टू असतो आर ओमेगा. ती व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर मला ॲक्सिलरेशन भेटतं a इज इक्वल टू असतो स्मॉल आर मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. मग आता या वरच्या इक्वेशननुसार स्मॉल आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि इक्वेशन 1 भेटलं. म्हणजे ऑब्जेक्ट पी किती ॲक्सिलरेशनना टुवर्ड दी सेंटरकडे अट्रॅक्ट होतोय. त्याचं ॲक्सिलरेशन टुवर्ड दी सेंटर आहे ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा एवढं. मग आता या सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचे दोन कॉम्पोनंट पडतात. कुठले दोन कॉम्पोनंट? तर हा जो रिझल्टंट सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आपण घेतला आहे हा रिझल्टंट सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन या ठिकाणी चे दोन कॉम्पोनंट्स पडतात या ॲक्सिलरेशनचे. किंवा जनरली आपण तो रेडियल ॲक्सिलरेशन. मग ह्या रेडियल ॲक्सिलरेशनचे दोन पार्ट्स पडले. एक आहे रेडियल ॲक्सिलरेशन अलॉंग थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे त्याला आपण रिझॉल्व केलं तो असेल ए कॉस थिटा आणि अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे त्याला परपेंडिक्युलर जो असेल तो असणार आहे ए साइन थिटा. मग आता जो रेडियल ॲक्सिलरेशन जो घेतला तो आहे ए आर इज इक्वल टू ए कॉस थिटा. ए ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून सबस्टिट्यूट केली. सो इक्वेशन 3 जे आलं आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा म्हणजे रेडियल ॲक्सिलरेशन आपल्याला भेटलं आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हे झालं आपलं इक्वेशन 3. मग त्याला आपण काय म्हणतो पार्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिंग टुवर्ड्स PO इज युटिलाइज इन प्रोव्हाइडिंग दिस कॉम्पोनंट ऑफ अ सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. नेक्स्ट आता या ठिकाणी ऑब्जेक्ट जसा रोटेट होतोय तसा या रोटेट होणाऱ्या ऑब्जेक्टवरती कुठला फोर्स तरी ॲक्ट होतोय. मग तो जसं की आपण बसमध्ये जर बसतो आणि बसने टर्न जर घेतला एका सर्कलला टर्न घेतला तर आपल्याला असं फील होतं की आपल्याला कोणीतरी बसच्या बाहेर ढकलतंय. म्हणजे यू फील्स यू गो अगेन्स्ट दी मोशन ऑफ दी बस. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी साईडला ढकलतंय. मग तो जो ढकलतो त्या फोर्स म्हणजे ऑब्जेक्ट पीला सुद्धा असंच वाटणार आहे की त्याला कोणीतरी ढकलतंय. मग कोण ढकलतं त्याला? तो जो फोर्स आहे जनरली तो सुडो फोर्स म्हणजे इमॅजिनरी फोर्स असतो त्याला जनरली नाव असतं सेंट्रिफ्युगल फोर्स. आता हा अँगल जर थिटा असेल तर इथलाही अँगल त्या पॉईंट पी वरती किती असणार आहे थिटा. म्हणजे हा सेंट्रिफ्युगल फोर्स आता दोन पार्टमध्ये येऊन जाणार आहे. हा असेल एफ कॉस थिटा, हा असेल एफ कॉस थिटा आणि याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर जो असेल तो असणार आहे एफ साइन थिटा. हे तुम्हाला व्हेक्टर रिझोल्यूशन चांगल्या पद्धतीने येत असतं. आता झालं काय तर या ठिकाणी हा जो एफ कॉस थिटा होता या एफ कॉस थिटाला कुठला तरी एक दुसरा फोर्स आहे जो ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्ड सोडून ऑब्जेक्टला बाहेर फेकून देत नाही. म्हणजे एफ कॉस थिटाला कोणीतरी होल्ड करून ठेवतंय आणि जो होल्ड करून ठेवतोय तो आहे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो एफ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो एम मल्टिप्लाय बाय जी एवढा. मग आता काय झालं या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं म्हणजे काय झालं ऑब्जेक्ट हा असा रोटेट होतोय. या ठिकाणी ही ऑब्जेक्टची पोझिशन होती याला इकडे ॲक्ट झालाय एफ कॉस थिटा हा आहे ऑब्जेक्टवरती ॲक्ट झालेला एफ कॉस थिटा सेंट्रिफ्युगल फोर्सचा एक फोर्स कॉम्पोनंट आणि याच्यावरती ग्रॅव्हिटीचा एक फोर्स कॉम्पोनंट ॲक्ट झाला आहे तो आहे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर दोन्ही बघितलं तर दोन्हीही एकमेकांना अपोजिट आहात.
या ठिकाणी ही पॉईंट पी होती. मग आता यांचा इफेक्टिव्ह फोर्स किती असेल, म्हणजेच इफेक्टिव्ह फोर्स एफ प्राईम आपण जनरली फाईन करायचा आहे. तो इफेक्टिव्ह फोर्स असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस सेंट्रिफ्युगल फोर्स एफ कॉस थीटा. या पद्धतीने इथं घेतलंय एफ प्राईम इज इक्वल टू इफेक्टिव्ह फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस सेंट्रिफ्युगल फोर्स, म्हणजे एम जी प्राईम इज इक्वल टू एम जी मायनस एम फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स कोणता असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे एफ कॉस थीटा आणि यू नो द एफ फोर्स इज इक्वल टू काय असतो, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन, ए ऑफ रेडियल ॲक्सिलरेशन, त्याला आपण म्हणतो फोर्स. मग आता इथं फोर्स म्हणजे एम मल्टिप्लाय बाय रेडियल ॲक्सिलरेशन. इक्वेशन 3 नुसार रेडियल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि ती इक्वेशन येऊन जाणार आहे एम जी प्राईम एम जी मायनस एम. इक्वेशन 3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. मग इथे सगळ्या ठिकाणचे मास कॅन्सल झाले, तर इक्वेशन आलं जी प्राईम इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय जी मायनस आर कॉस स्क्वेअर थीटा. मग इथं आपण सिंपल म्हणणार थीटाची व्हॅल्यू जर वाढली कॉस थीटा डिक्रीज होऊन जाणार. कॉस थीटा जर डिक्रीज झाला तर जी प्राईमची व्हॅल्यू ही वाढत जाणार. मीन्स जर आपण इक्वेटर पासून चालायला सुरुवात केली आणि पोलकडे जर चालत गेलो, या ठिकाणी जर आपण इक्वेटर पासून चालायला सुरुवात केली आणि आपण पोलपर्यंत जसं पोहोचत चालणार तसतशा त्याच्यावाल्या व्हॅल्यूज ह्या चेंज होत राहणार. दॅट मीन्स थीटा विल बी इन्क्रीजेस, कॉस थीटा विल बी डिक्रीजेस. या ठिकाणची व्हॅल्यू थीटाची व्हॅल्यू वाढणार, कॉस थीटाची व्हॅल्यू कमी होणार आणि आपलं जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲज पर रोटेशन ऑफ द अर्थ चेंज होत जाणार. मी इथं पहिली कंडिशन घेतली ॲट इक्वेटर, दॅट मीन्स थीटा इज इक्वल टू 0, कारण की आपण इक्वेटर पासून चालायला सुरुवात करतोय म्हणून थीटा इज इक्वल टू 0. कॉस म्हणजे ज्या जनरल इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, कॉस 0 इज इक्वल टू 1 असतो. जी प्राईम इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर, म्हणजे इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे इक्वेटोरला मिनिमम असेल. इथं दिलंय सो इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी minimum at equator, so it will be reduce maximum amount, so reduction it will be g minus g prime is equal to r omega square. r म्हणजे radius of earth, omega म्हणजे angular velocity, omega चं रिलेशन माहिती आहे 2 pi upon t. रोटेशन ऑफ द अर्थ टाका 24 hours 60 minutes into 60 सेकंद. ती व्हॅल्यू g मायनस g प्राईम ची भेटते तुम्हाला 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढे आपण पोल पाशी गेलो म्हणजे थीटाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आहे 90 डिग्री. कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे g इज इक्वल टू g असेल, म्हणजे आपल्या ॲक्च्युअल जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होतं ॲट इक्वेटोरला 0.033 म्हणजे 9.8 एवढी व्हॅल्यू होती, तर त्याच्यामध्ये 0.03386 एवढ्या व्हॅल्यूना रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे 9.8 मायनस 0.033 ॲक्च्युअल त्याची व्हॅल्यू असेल ती येऊन जाणार आहे जी प्राईमची. आणि जर पोलपाशी गेलो तर तिथं कुठेही रिडक्शन येत नाही, म्हणजे पोलपाशी एक्झॅक्ट आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी व्हॅल्यू भेटत असते. आता इथं तुम्हाला काही एक टेबल दिला आहे, लॅटिट्यूड 0 डिग्री 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री 40 50 60 70 80 याचं व्हेरिएशन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. होप सो लॅटिट्यूडची कन्सेप्ट तुम्हाला काय ही समजली असेलच. सो लॅटिट्यूडमध्ये केलं काय, तुम्हाला फक्त एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जी प्राईम इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. कशी व्हॅल्यू फाईंड केली, तर काहीच नाही केलं आपण, याच्यामध्ये फक्त जे कॉन्सेंट्रिक सर्कल्स होते ते कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या पोझिशन्स आपण बघत गेलो. 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री, इथं 10 20
30 अशा व्हॅल्यूज आपण फक्त चेक करत गेलो. मग याच्यासाठी केलं काय, तर काहीच नाही, फक्त पी ओ प्राईम जनरली दिस इज द रेडियस ऑफ दी सर्कल आपण म्हणलो, कारण की छोटे छोटे सर्कल्सलाच आपण रेडियस जनरली लॅटिट्यूड म्हणत असतो. मग एक अँगल घेतला ई ओ पीला अँगल थीटा म्हणलो. ओ पी प्राईम म्हणजे स्मॉल आर हे डिस्टन्स आपण फाईंड करून घेतलं. ऑब्जेक्ट रोटेट पण होतोय आणि ऑब्जेक्टवरती फोर्स पण ॲक्ट झालाय, रोटेट होतोय म्हणजे याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाला, म्हणजे याचं जो सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असेल ते याच्यावर सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन नेहमी टुवर्ड्स दी सेंटर असतं. मग ते सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आपण फाईंड करून घेतलं, ते असतं ए इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. त्याच्यावरून ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू फाईंड करून घेतली. पुढे याच्यावरती दुसरं एक ॲक्सिलरेशन ॲक्ट झालं ते म्हणजे रेडियल ॲक्सिलरेशन. त्या रेडियल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू आपण फाईंड करून घेतली. त्यानंतर इफेक्टिव्ह फोर्स कसा असतो ते तुम्हाला सांगितलंय. जनरल ऑब्जेक्टवरती दोन फोर्सेस ॲक्ट झाले आणि ते दोन्ही फोर्सेस त्या ऑब्जेक्टला दोन फोर्सेस, एक आहे सेंट्रिफ्युगल फोर्स तो दाखवला आहे एफ कॉस थीटाने, आणि दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो अलॉंग द रेडियल डायरेक्शनला तो ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतोय, तो जनरल जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग इफेक्टिव्ह फोर्स असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस सेंट्रिफ्युगल फोर्स, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि जी प्राईमची व्हॅल्यू आपण फाईंड करून घेतली. होप सो हे लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल, हे व्हॅल्यूज तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजले असतील. आता पुढचा पॉईंट जो आहे तो इफेक्ट ऑफ दी शेप ऑफ दी अर्थ. मग जो शेप आहे अर्थचा तो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर कशा पद्धतीनं इफेक्ट करू शकतो, आता ते आपल्याला चेक करायचं आहे. आता जनरल अर्थचा जो आपण शेप जनरली जो ॲझ्युम केला तो स्पिअर ॲझ्युम केला, पण ॲक्च्युली अर्थ ही स्पेअर नाही आहेत, तर ती इलिप्सॉइड आहेत आणि बल्ज ॲट इक्वेटोर आहे. म्हणजे इक्वेटोरियलला रेडियस आहे 6378 किलोमीटर आहे आणि पोलरला रेडियस आहे 6356 किलोमीटर. मग इथे काय झालं, या इलिप्सॉइडमुळे याच्या रेडियसमध्ये चेंजेस आले. मग ह्या कंबाईन इफेक्टमुळे काय झालं, रेडियस ग्रेटर झाली आणि रोटेशन काय झाले, रिड्यूस झाले. मग ज्या ठिकाणी रेडियस जास्त आहे म्हणजे इक्वेटोरला, तर रेडियस जास्त असल्यामुळे इक्वेटरला रोटेशन रिड्यूस झाल्यामुळं जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी होता तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कमी झाला. मग याच्या रिझल्टमुळे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वेटोरला काय आली, कमी आली, इक्वेटोरियला काय कमी आली आणि पोलला काय आली ॲज इट इज 9.8322 एवढी आली. म्हणजे झालं काय, तर अर्थचा जो शेप आहे तो इलिप्सॉइड आणि बल्ज असल्यामुळं इक्वेटोरियलला रेडियस ही जास्त आहे, त्यानंतर पोलरला रेडियस ही कमी आहे. रेडियसच्या ह्या डिफरन्समुळं जो आणि त्यासोबतच अर्थच्या रोटेशनमुळं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार होता, तो पोझिशननुसार चेंज होत जातो. तो जेवढा सेंटरला आहे म्हणजे जेवढा पोलवरती आहे तेवढाच इक्वेटरवरती राहत नाही. त्यामुळं जो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती आपल्याला ॲज पर पोझिशननुसार चेंज झालेली दिसते. होप सो तुम्हाला ही अर्थची जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती कशी बदलते, लॅटिट्यूड म्हणजे काय असतं, अल्टिट्यूड म्हणजे काय असतं, डेप्थ म्हणजे काय असतं आणि शेपमुळं अर्थची ग्रॅव्हिटी कशी चेंज होते हे तुम्हाला समजलं असेल. ओके, सो आता तुमच्यासाठी काय होमवर्क आहे. होमवर्क म्हणजे आपलं जे बेसिक वर्कबुक जे दिलं आहे त्या वर्कमध्ये याच्याशी रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे डे 2 आता तुम्हाला सर्वांना सॉल्व करायचा आहे आणि त्याचे फोटोज मला उद्या पाठवायचे. आणि म्हणजे उद्या म्हणजे हे लेक्चर ऐकणं झाल्यानंतर याच्यावाले जे फोटोज आहे वर्कबुकचे ते फोटोज सॉल्व करून मला पाठवा. आणि त्यासोबतच याचे काही सॉल्व एक्झाम्पल आहेत, ग्रॅव्हिटीच्या बेसिक शीटमधले हे सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करा जे तुम्हाला कॉम्पिटेटिव्हच्या प्रॉब्लेमसाठी काम येईल. हा एक सॉल्व एक्झाम्पल आहे, एक सॉल्व करा रोटेशन ऑफ अर्थमुळं. ठीक आहे, एवढं एक दोनच एक्झाम्पल आहेत, ते व्यवस्थित सॉल्व करा. होप सो लेक्चर सर्वांना समजला असेल. उद्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि त्याच्या पुढचा पार्ट्स आपण कंटिन्यू करू. थँक्यू.